नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. मी पल्लवी गाडगे. आपण सर्वांचं आजच्या डिवाइन वर्सेस अभंग गाथा या तुकारामाच्या अभंग गाथेच्या इंग्लिश भाषांतर रूपात आलेल्या पुस्तकाचा दुसरा खंड आणि आनंद होतोय सांगायला की तिसऱ्याही खंडाचं आज आपण प्रकाशन करत आहोत. या कार्यक्रमासाठी लेखक दीपक फडणीस यांनी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला त्यावेळेला तुकाराम गाथा, तुकाराम असे शब्द ऐकल्यावरच काही गोष्टी अगदी डोळ्यासमोर तरळल्या, काही गोष्टी मनात आल्या. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट होती म्हणजे तुकाराम म्हटल्यावर मनात येतं ते तुका झालासे कळस ही उक्ती. दुसरी गोष्ट लक्षात आली की आपण लहानपणापासून ऐकतो ते अभंग. कुठले अभंग? तर सुंदर ते गाणं उभी विटेवरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, आनंदाचे डोही आनंद तरंग, जे का रंगले रंगले, असे त्यांचे अभंग जे रेडिओवरच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमापासून आजवरच्या कुठल्याही टीव्ही शो मध्ये गायलेच जातात असे ते अभंग. तिसरी गोष्ट होती लहानपणी पाहिलेला संत तुकाराम चित्रपट आणि त्याच्यात त्या गाथा वर येतात असा तो सीन लहानपणी मनावर कोरला गेला होता. त्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या मला असं वाटतं आपल्यापैकी अनेकांच्या मनात सुद्धा येत असतील. संत संप्रदायातला वास्तववादी निर्भीड कवी म्हणजे तुकाराम. अभंग रूपाने कायमच हृदयात स्थिरावलेला कवी म्हणजे संत तुकाराम. भक्तीचा पाझर म्हणजे संत तुकाराम. विठ्ठलाप्रतीची असीम भक्ती म्हणजे संत तुकाराम. साक्षात सरस्वती तुकाराम महाराजांच्या विठ्ठल होती. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द अभंग रूपाने बाहेर पडायचा. या अभंगाने शिवाजी महाराजांना सुद्धा मुघलांच्या ताब्यातून सोडवलं. हा तुकाराम कोणत्या ना कोणत्या रूपात सामान्य माणसाच्या जीवनात आलेला असतोच. त्याच्या अभंगातली उक्ती जगणं असो, त्याच्या अभंगांवरच्या वक्तृत्व स्पर्धा असो, मगाशी म्हटल्याप्रमाणे लता दिदी किंवा भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग आपण ऐकत असो किंवा आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीत असो, तुकाराम आपल्या आयुष्याचा, संस्कृतीचा भाग आहे. आपल्यापर्यंत आलेली ही संस्कृती जी आहे ती पुढच्या पिढीपर्यंत न्यायची कशी, हा मला वाटतं सगळ्यात कठीण प्रश्न सध्या सगळ्यांसमोर आहे. हे एक आव्हान आहे. मला वाटतं लेखक दीपक फडणीस यांनी तुकारामाची अभंग गाथा इंग्लिशमध्ये भाषांतरित करून हे आव्हान पेलण्याचा सज्जड प्रयत्न केला असं म्हणावंसं वाटतं. यावर अधिक भाष्य करण्यासाठी या क्षेत्रातले आणि अधिकारवाणी प्राप्त झालेले अध्यक्ष आणि सन्माननीय व्यक्ती आज आपल्याला लाभलेले आहेत. खुद्द तुकाराम महाराजांचे वंशज आणि अभय महाराष्ट्र आज लेखकाबरोबर मंचावर उपस्थित राहणार आहे. हा देखील एक सुवर्ण योगच म्हणावा लागेल. सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. या पाहुण्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. पण तत्पूर्वी कोणत्याही पुस्तकाचं प्रकाशन म्हटलं की आपण सरस्वती नमन करतो. तर आपण बुकगंगातर्फे कोणते मॅडम सोबत मी स्टेजवर या. बुकगंगा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. सरस्वतीचं नमन करूया. या तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवै सदा वंदिता, सा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. यानंतर मी लेखकाला विनंती करते आणि प्रकाशकांना
की आपण मान्यवरांचा सत्कार करूया. लेखक आणि प्रकाशक या दोघांसाठी सुद्धा हा एक सोन्याचा क्षण आहे. एवढे मान्यवर आपल्याकडे आज आलेले आहेत. खुद्द तुकारामांचे वंशज या पुस्तक प्रकाशनासाठी आलेले. तर सर्वप्रथम अध्यक्षांचा सत्कार आपण करूया. डॉक्टर सदानंद मोरे. तुकाराम महाराजांचे वंशज तर ते आहेतच, पण त्याचबरोबर लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. त्यांचा सत्कार होतो. यानंतर आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे तुकारामाचे अजून एक वंशज आपल्याबरोबर आहे. देहू इथल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्री जावेंद्रनाथ महाराज यांचा सत्कार करावा अशी विनंती मी लेखक आणि प्रकाशकांना करते. आजच्या कार्यक्रमात आपण अर्थतज्ञ आणि प्रवचनकार हरिभक्त परायण अभय महाराज यांनाही आमंत्रित केलं आहे. त्यांचाही सत्कार लेखक आणि प्रकाशकांनी करावा. अभय महाराज टिळकांचा या पुस्तकाच्या बाबतीत आणि लेखकांबरोबरच सतत संपर्क आहे. ते या पुस्तकाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कायमच असतात. डिवाइन वर्सेस अभंगगाथा या पुस्तकातली सुंदर आणि समर्पक रेखाटनं ज्यांनी केली आहे त्या वकील सरांना मी विनंती करते की आपण मंचावर यावं. आपलाही सत्कार लेखकांच्या हाती. लेखकाच्या मनात पुस्तकाचा विषय आला तरी प्रत्यक्ष ते पुस्तक तयार होण्यामागे प्रकाशकाची खूप मोठी भूमिका असते. प्रकाशक असतो म्हणून पुस्तक प्रसिद्ध होतं. तेव्हा त्यांचा सत्कार आपण करूया. मी लेखकांना विनंती करते की कुंटे मॅडम आणि गौरी मॅडम दोघांनी स्टेजवर आल्याने त्यांचा भूगंगा प्रकाशनाचा म्हणून आपण सत्कार इथे करत आहोत. भूगंगाचे प्रकाशक मंदार आणि गौरी जोगळेकर US वरनं आपला हा कार्यक्रम बघत आहेत. हा YouTube लाईव्ह होतो. सो त्यांनाही मी धन्यवाद देते. भूगंगा प्रकाशनाचं खरं तर कौतुकच म्हणावं लागेल. संत तुकाराम या विषयावरची अनेक पुस्तकं असताना, तुकाराम गाथेचं काव्यात्मक भाषांतर झालेलं असताना, त्यावर निरूपणात्मक पुस्तकं असताना सुद्धा दीपक फडणवीस काकांना
हे पुस्तक भाषांतरित करायचंच होतं. हे करताना त्यातला एक मराठी अभंग रोमन लिपी आणि मग त्याचं इंग्लिश भाषांतर अशा स्वरूपात त्यांनी ते करायचं ठरवलं होतं. आणि यासाठी भूगंगा प्रकाशनाने त्वरित पुकार दिला. तुकाराम गाथेचे जे 4,500हून अधिक अभंग आहेत त्यातले लेखकाने जवळपास 2,500 अभंग भाषांतरित केलेले आहेत. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी खरंच आपण जोरदार टाळ्या देऊया. त्यातले 300 अभंग घेऊन एक खंड करावा म्हणजे आपण असे 15 खंड करू शकतो असं लेखकाच्या मनात होतं. वाचायला हातात धरायला सोपं जाईल हा एक त्याच्या मागचा विचार. त्यातला एक खंड भूगंगातर्फेच मार्चमध्ये प्रसिद्ध झाला आणि आज दुसरा आणि तिसरा हे दोन्ही खंड आपण प्रकाशित करणार आहोत. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. YouTube लाईव्ह हा एक नवीन हे असल्यामुळे आपण त्या दृष्टीने काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये करतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडाचं डिवाइन वर्सेस अभंग गाथा या दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडाचं प्रकाशन झालेलं आहे. या निमित्ताने मी सर्व लेखकांना विनंती करणार आहे, मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण तुकारामाच्या प्रतिमेला ज्या तुकारामांनी अभंग गाथा लिहिली आणि त्याचं आज भाषांतर होत आहे तर त्या निमित्तानं तुकारामाच्या प्रतिमेला आपण फुलं अर्पण करतो. तुकोबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पुढे जाणारच नाही. त्यामुळे हे आपण पाहिलं. भागवत धर्माचा झेंडा फडकवणाऱ्या तुकारामाच्या गाथेचं भाषांतर करावं असं लेखकाला का वाटलं असेल असा प्रश्न माझ्या मनात आला. निश्चितच तुम्हालाही वाटलं असेल. लेखकाशी संवाद साधल्यावर लक्षात आलं की लेखक लहानपणापासूनच तुकोबा सहितच जगत आले. त्यांचं सगळं साहित्य त्यांनी वाचलंय. त्यांचं जीवनाचं सार तत्वज्ञान ते स्वतः जगतायत. त्यामुळे तुकोबा हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे. IIT दिल्लीमधून केमिकल इंजिनियर झालेले 51 वर्ष या क्षेत्रात अध्यापनाचं काम केलेले लेखक. संत साहित्याचा ओढा त्याला स्वस्थ बसवत नव्हता. वानप्रस्थाश्रमात गेल्यानंतर त्यांनी पंढरीची वारी केली आणि त्या वारीवर त्यांच्या अनुभवांवर आधारित एक सुंदर पुस्तक तयार केलं. ही वारी आपण आता ज्या लोकांपर्यंत पोहोचवायला हवी, परदेशात जातात आपले बरेचसे लोक, त्यांना इंग्लिश वाचता येतं आणि आपली पुढची पिढी पण जी इंग्लिशच वाचते अशा लोकांपर्यंत पोहोचायला हवीच, यासाठी त्यांनी ह्या वारीवरचं पुस्तक इंग्लिशमध्ये डिजिटल स्वरूपात सर्वप्रथम प्रकाशित केलं आणि नंतर मग त्याची हार्ड कॉपी प्रत्यक्ष पुस्तक तयार केलं. तसंच त्यानंतर त्याचं मराठी भाषांतर केलं. ही 2 पुस्तकं त्यांची आली ज्याच्यामध्ये वारी कशी करावी याच्याबद्दलच्या सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तरं FAQs म्हणता येतील ती याच्यात दिलेली आहेत. त्यांची ही दोन्ही पुस्तकं
तसंच निवडक अभंगांचं एक आधीच पुस्तक प्रकाशित झालंय ते डिवाइन वर्सेस अभंग गाथाचे तिन्ही खंड हे बाहेर आपल्याला बघायला मिळतील. कार्यक्रम झाल्यानंतर आपण सगळ्यांनी ही पुस्तकं बघू शकता. ही सगळी पुस्तकं लिहिण्याचा लेखकाचा उद्देश असा होता की आपली संस्कृती आपण ती समजावणं सोपं जावं. नवीन पिढीचा तसंच परदेशातल्या लोकांना आपली संस्कृती जाणून घ्यायची असेल तर ती त्यांना समजणाऱ्या भाषेत असावी, या हेतूनं त्यांनी ही पुस्तकं इंग्लिशमध्ये आणायचं ठरवलं. पंढरीची वारी करणारा संत संप्रदाय आणि त्यातला भक्तिमय सागर, तुकोबारायाची ओढ लेखकाला होतीच. यापूर्वी झालेलं तुकाराम गाथेचं 1920 मध्ये पंडित फ्रेझर यांनी केलेलं भाषांतर, सेस तुका हे दिलीप चित्रे यांचं काव्यात्मक भाषांतरही ही पुस्तकं पण होती. तरी त्यातून कोणत्या अभंगाचा कुठला अर्थ हे स्पष्टपणे कळतंय का, किंवा लोकांना अधिक समजावून सांगायला हवंय का, हे असं त्यांना वाटलं. आणि मग त्या वाचनात सहजता येण्यासाठी त्यांनी हे पुस्तक करायचं ठरवलं. साधारण 9 वर्षांपूर्वी वारीच्याच दिवशी त्यांनी यूट्यूबवर काही अभंग त्यांचं भाषांतर करून यूट्यूबवर टाकायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी हे सगळे अभंग फेसबुकवरही टाकायला सुरुवात केली. आणि ह्याविषयी सहज चर्चा करता करता त्यांचे मित्र नारायण महाराज बांद्रे यांना त्यांनी सांगितलं की मी काही अभंगांचं भाषांतर करणार आहे. तर त्यांनी त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की काही अभंग तुम्ही कुठल्या निकषावर निवडाल. मग काही अभंग नको, तर त्याचं महत्त्वच इतकं आहे गाथेचं की सगळ्याच गाथेचं तुम्ही भाषांतर करा. आणि ही सगळी ही त्यांची कळकळीची विनंती त्यांनी देवळाच्या पायरीवर त्यांना केली. आणि मग म्हणून दीपक सरांनी असं ठरवलं की आपण संपूर्ण गाथेचं भाषांतर करायचं. भाषांतर करायची प्रक्रिया सुरू झाली. ते फेसबुकवर टाकत असताना पीएचडी करू इच्छिणाऱ्या एका विद्यार्थिनीने लातूरहून त्यांना एक संदेश पाठवला की सर तुम्ही याचं भाषांतर पुस्तक रूपात का आणत नाही, कारण मला पीएचडी करायचं आहे पण या संदर्भातलं अधिक इंग्लिशमध्ये वाङ्मय उपलब्ध नसल्यामुळे मला पीएचडी करायला नाकारण्यात आलंय, तर तुम्ही याचं पुस्तक करा. या सगळ्यातनं प्रेरणा घेऊन त्यांनी याचं पुस्तक प्रत्यक्ष छापण्याची मनात योजना आखली आणि आज ती प्रत्यक्षात आली आहे. अगदी अगदी खरी गोष्ट आहे. त्यानंतर ते भूपगंगाकडे गेले आणि भूपगंगाने निश्चितच त्यांची विनंती मान्य केली. त्यांनी हे पुस्तक कसं लिहिलं, त्याचे खंड कसे झाले किंवा त्यामागचा प्रवास काय होता याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतलं तर मला वाटतं सगळ्यांनाच आवडेल. मी लेखकाला विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द बोला. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. अध्यक्ष महाराज, आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर सदानंद मोरे सर, आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेंद्रनाथ महाराज, आदरणीय हरिभक्त परायण अभय महाराज आणि साधनाताई कुंटे, कल्पनाताई कुंटे, भूपगंगा प्रकाशन, पंचावरील सगळे मान्यवर आणि आपण सगळे, सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं अभिवादन करतो, नमस्कार करतो. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या सुंदर सभागृहात जमलेल्या आपण सगळे अतिशय सुसंस्कृत आणि उच्च अभिरुचित असलेल्या माझ्या सर्व मित्रजनांचे मी स्वागत करतो. आपण सर्व माझ्यावरच्या प्रेमामुळे इथे आलेले आहात, त्याच्यामुळे मला हा फार आनंद होत आहे. हा आपण जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे इंग्रजी भाषांतराची खंड 2 आणि खंड 3 यांच्या प्रकाशनासाठी आपण आता इथे सगळे जमलो आहोत. आणि मला जो आनंद होतो आहे तो मला आता वर्णन करून सांगणं अशक्य आहे. खास म्हणजे
जेव्हा ते विश्वजित बोरवणकरचं गाणं चालू झालं होतं, टाळ गोळ सुट्ट नामाचा गजर तुकाराम महाराजांच्या अभंगावरचं, तेव्हा तर मी डोळे मिटून 2 मिनिटं बसूनच राहिलो होतो. एकदम छानपैकी असं मला समाधीच लागली म्हणता येईल. इतकी अतिशय आनंदाचा क्षण आहे हा आजचा. हा सुंदर दिवस आहे आजचा. कारण आपल्याला हरिभक्त परायण आणि आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये बहुमोल योगदान देत असलेले सर्व पाहुणे इथे लाभलेले आहेत. त्यांचं सगळ्यांचं मनोगत ऐकायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. म्हणून मी शक्य तितकं कमी बोलणार आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पल्लवी मॅडमनं सांगितलंच आहे, 2520 अभंग भाषांतर करून झाले. मी दररोज 15 ते 20 अभंग भाषांतर करायचं आता निश्चय केलाय. म्हणजे ना पुढच्या 4 महिन्यात सगळी गाथा पूर्ण व्हायला हवी. तर आता तसं बघूया. परमेश्वरावरती माझी श्रद्धा आहे आणि मला आता विश्वास आला आहे की होईल. आता कारण असंच झालं होतं, पंढरपूर वारीला जेव्हा गेलो सुरुवातीला फार वाट लागली, पायाची हे झाली आणि फलटणला जेव्हा पोहोचलो तोपर्यंत चालायची सवय पण झाली होती आणि कॉन्फिडन्स आला की आता आपण जाणार. कारण फलटण बरोबर अर्ध्या रस्त्यावर आहे, हाफ पॉईंट आहे आणि फलटणच्या पुढे मग नंतर मग टेन्शन गेलं आणि आनंद सुरू झाला. आणि त्यानंतर शेवटचे 3 मुक्काम तर असं झालं की कारण नसताना चालताना असा हवेतून कुठल्या वेव्ह याव्या, रेडिओ वेव्ह याव्या तसा आनंद यायचा आणि अंगामध्ये आनंद प्रगट व्हायचा. ही वारीची मजा मी अनुभवली. तर तसंच मला आता पण होतंय की आनंद असं नुसतं आपोआप आनंद प्राप्त होतोय. तर पुस्तकाचं रूपांतर जरी आता 900 अभंग झाले प्रकाशित, पण पटापट आता बाकीची पुस्तकं पण येतील. मी आता 9व्या खंडावर काम करतोय, म्हणजे 8 खंड तर आता झाल्या जमा. आता माझं हृदय फक्त एका भावनेनंच भरलेलं आहे, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड फॉर तुकाराम महाराज, ग्रॅटिट्यूड फॉर विठोबा, ग्रॅटिट्यूड फॉर माय फ्रेंड परम मित्र हरिभक्त परायण नारायण महाराज बांद्रे. त्यांना आज येता आलं नाही कारण त्यांना एस टीचं त्यांचं 2 महिन्यापूर्वीच बुकिंग झालेलं आणि त्यांना कुठेतरी बाहेर गावी जायला लागलं. सकाळी 8 वाजताच एस टी कोकणून जायला लागलं. त्याच्यामुळे कालच ॲक्च्युली परवा 4 दिवसांपूर्वी त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं होतं आणि आम्ही चक्क मस्तपैकी मेजवानी त्यांनी त्यांच्या 2 मुलींना पण बोलवून घेतलं. सुंदर स्वयंपाक करून आम्हाला जेवण झालं. त्यांनी चक्क मला शाल आणि श्रीफळ घेऊन लाजवलं. खरं म्हणजे मी त्यांना शाल आणि श्रीफळ द्यायला पाहिजे, म्हणून आज आम्ही त्यांना शाल आणि श्रीफळ अर्पण केले आणि ते आले गावाहून की त्यांच्या घरी घेऊन देणार आहे. आणि मी त्यांना अनेक वेळा सॉरी सांगितलं आहे. पहिला जो आमचा कार्यक्रम झाला भारतीय विद्या भवनमध्ये, तिथे ते आले होते आणि त्यांना मी आधी सांगितलं होतं. मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण केली आहे, ती यूट्यूबवर पण पोस्ट केली आहे, फेसबुकवर पण पोस्ट केली आहे. ती मूळ प्रेरणा नारायण महाराजांची आहे आणि त्या दिवशी ते सत्कार करायचं तिथे काहीतरी कारणामुळे राहून गेलं, पण ती माझी चूक होती. मी त्यांची क्षमा मागितली आणि त्यांनी पण ते संत तुल्य आहेत अक्षरशः आणि माझ्या भावासारखेच आहे. त्यांची जन्मतारीख माझी जन्मतारीख 52 सालची. ते मंदिरामध्ये 50 वर्ष तुकाराम महाराजांची सेवा करतायत आणि मी घरी बसून भाषांतर करून तुकाराम महाराजांची सेवा करतोय. आम्ही दोघं भाऊ आहोत. त्यांनी मला क्षमा केली आहे आणि आमची मैत्री अखंड आहे. तर कारण अगदी स्पष्ट आहे, म्हणजे की नारायण महाराज बांद्रे यांनी त्या दिवशी जर मला आवर्जून आग्रह करून वारंवार सांगून केलं नसतं की अहो फडणवीस सर तुम्ही 100 नाही, तुम्ही संपूर्ण अभंग गाथा इंग्रजीत भाषांतर करा, ते जर घडलं नसतं तर जगाला इंग्रजीतली ही अशी गाथा मिळाली नसती. अगदी स्पष्ट. आता मला एक सांगावं असं वाटतंय सगळ्यांना की प्रत्येकाने संपूर्ण अभंग गाथा वाचावी. आपल्या हॉलमध्ये आलेल्याने बऱ्याच जणांनी वाचली असेल, कारण ज्यांचं तुकाराम महाराजांवरती प्रचंड प्रेम आहे अशी व्यक्ती इथे हॉलमध्ये खूप आहे. गोरदे आपले संतोष महाराज, जरा 1 मिनिट उभे राहणार. संतोष गोरदे तुकाराम पादुका म्हणजे इथे सेवा करतात, सगळे विधी महोत्सव वगैरे ऑर्गनाईज करतात आणि खूपच डेडिकेटेड आहे, तरुण पिढीला आदर्श आहे. आणि आंबेगावकर मॅडम प्लीज उभ्या राहा. त्या आमच्या बरोबर देहूला आल्या होत्या आणि त्यांचं गाथेवरती प्रचंड प्रेम आहे. ते त्यांचे मिस्टर आंबेगावकर.
तर त्यांच्याबरोबर आम्ही जेव्हा देहूचा प्रवास केला तर खूप आनंदाचे त्या क्षण होते आणि मला अधूनमधून त्या मार्गदर्शन करत असतात. त्यांनी त्यांनी काय सांगितलंय त्यानंतर मला तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाच्या 5 आरत्या लिहिल्या. तर त्यांनी काय सूचित केलं की मी जे ठरवलंय की 8 गाण्यांवरती 8 अभंगांवरती गाणी निर्माण करायची. माझं तुकाराम महाराजांवरचं प्रेम प्रगट करण्याची माझी पद्धत म्हणा. तर मी 4 गाणी तर ऑलरेडी केली म्हणून आपण 3 गाणी आधी आता ऐकली. 4थं गाणं राहुल देशपांडेने गायलंय, त्याची व्हिडिओ करायची म्हणून ती आज मी ऐकवली नाही. आणि आमच्या पत्नीचा वाढदिवस 29 डिसेंबर आणि राहुल देशपांडे तिचा अतिशय फेवरेट गायक म्हणून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचं प्रकाशन त्याचं राईट येणार आहे आम्ही. तर सांगायचा मुद्दा म्हणजे गेली तर प्रत्येकाने संपूर्ण अभंग गाथा वाचावी. मी वयाने लहान आहे, बऱ्या माझ्यापेक्षा मोठे हॉलमध्ये काही मंडळी आहेत, तरी मला हा सल्ला द्यावासा वाटतो. कारण इतके सगळे अभंग गोड आहेत आणि गाथा वाचली की आपल्याला गाथेचा लळा लागतो, आपलं मन आनंदानं भरून येतं आणि गाथा वाचणाऱ्या मनुष्याचा स्वभाव आमूलाग्र बदलतो. गाथा इज सो पॉवरफुल, इट विल चेंज पीपल. तुम्ही पूर्ण गाथा वाचा मात्र हे याचे मोजके अभंग नाही. आम्हाला 50-100 अभंग तर रेकॉर्ड झालेले आहेत. आम्ही भीमसेन, लता अशा यांच्या तोंडून अनेक वेळा ते ऐकलेत, ते आपल्याला सगळे तोंडपाठ आहेत. पण गाथा हा एवढा मोठा प्रशांत महासागर आहे, त्याच्यात वारंवार डुबक्या घेण्यासाठी तुम्ही खंदारकर महाराजांची गाथा घ्या विवरणासहित, जोग महाराजांची घ्या, प्रण जोशींची मिळत नाही. पण अजून मला वाटते अजून एक आहे, जी मला माणिक महाराजांनी परवा सांगितली होती, ती एक गाथेची प्रत आहे. तर सगळ्यांनी ती गाथा घ्या. दररोज काही नाही 2-4 पानं वाचायची, 10 पानं वाचायची. कदाचित वर्ष झाली, कदाचित 2 वर्ष जातील. पण मी एक सांगतो की जर सगळी गाथा वाचली तर तुम्हाला परत सगळी गाथा वाचायची वाटते. इतका लळा लागतो आणि इतका आनंद मिळतो. आणि निशिगंधाची फुलं ही ह्याचसाठी दिली की निशिगंध 2 उंजळी भरून, 2 हातात उंजळी भरून आपण फुलांचा सुगंध घेताना जो आनंद आपल्याला मिळाला, त्याच्या 1000 पट आनंद आपण संपूर्ण गाथा वाचली तर आपल्याला मिळेल, याची माझी खात्री. तर आपण फुलं सगळे घरी घेऊन जा आणि मराठी लोकांनी मराठीमधली गाथा जरूर वाचावी. आणि ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचे असेल, ज्यांना मराठी वाचणं अनकम्फर्टेबल आहे, आपलं नवीन पिढीला आपण सांगू शकतो की बाबा रे, तू नाही वाचू शकत ना मराठीमध्ये, तू वाच, पण इंग्रजीमध्ये वाच, पण गाथा वाच. एकतर माणूस आमूलाग्र तर बदलून जातो. माझं एक उदाहरण बघा, आणि मी पण बघितलंय, आंबेगावकर मॅडम बघितले, आणि आपले स्टेजवरचे सगळे मान्यवर गाथेच्या प्रमाणे जीवन जगणारे इतके सगळे प्रेमळ आहेत. येणावधी मऊ विष्णुदास असे हे सगळे स्टेजवरचे आहेत. माझा त्यांच्याशी अनेक वर्षांचा परिचय आहे. ज्ञानेंद्रनाथ महाराज, त्यांची मुलगी अमृता सेवावर्धिनीमध्ये काही व्हॉलंटरी सर्व्हिस करायसाठी आली होती. जेव्हा मला कळलं तुकाराम महाराजांची 11व्या पिढीतली ती वंशज आहे, तेव्हा मी तिला हे सांगितलं की मला तुमच्या वडिलांना भेटायचं आहे. त्यामुळे ज्ञानेंद्रनाथ महाराजांची माझी 10 वर्षापूर्वी ओळख झाली, 7-8 वर्षापूर्वीची ओळख झाली. तर मी सगळ्यांना हेच सांगेन की गाथा अवश्य घ्या, वाचा. आणि बुकगंगाने इंग्रजीतली गाथा उपलब्ध करून दिली आहे, हे त्यांनी फार मोठं काम केलं आहे. तर आपण माझ्या विनंतीला मान देऊन पुस्तकं विकत घ्या, कारण बुकगंगानं हे जे केलं आहे त्याला भरभरून प्रतिसाद द्या. आपण सगळे रसिक श्रोते आहात, वाचक आहात, ते आपण प्रतिसाद दिला हे त्यांच्या कार्याचं प्रोत्साहन होईल. कारण ही पुस्तकं छापली आणि विकली गेली नाही तर प्रकाशकाला मग फ्रस्ट्रेशन येतं आणि आपल्याला अजून 15 खंड, म्हणजे टोटल 15 खंड करायचे. तर आपण जर सगळ्यांनी भरभरून पुस्तकं विकत घेतली भाषांतराची, आपण स्वतः घ्या, कोणाला भेट द्या. 52 लोकप्रिय अभंगांचं पुस्तक ते इतकं छान आहे की त्याच्यात प्रत्येक अभंगाला QR कोड आहे. आणि जी भीमसेन, लता अशा यांची गाणी सगळी त्याच्यात आहे. आणि एक ते QR कोड स्कॅन केले की तो अभंग आपल्याला मोबाईलवर ऐकायला मिळतो. फॉरेनर्सना, नॉन महाराष्ट्रीयन लोकांना आमची भक्ती अभंग गायन कसं असतं त्याची ओळख होईल आणि शिवाय श्रवण भक्ती म्हणजे काय प्रकार आहे ते देखील त्यांना कळेल. तर आपण बुकगंगाची पाठ फुटावी असं माझं मत आहे. त्यांना प्रोत्साहन द्यावं, म्हणजे ते अशीच पुढे चांगली कामं करतील. कारण बुकगंगाचे मालक मंदार जोगळेकर आणि त्यांच्या मिसेस गौरी जोगळेकर, मंदारनं 2010 साली बुकगंगाची स्थापना केली. ती ह्याच्यासाठी की आपली संस्कृती मराठी भाषा जतन व्हावी म्हणून.
त्यांना ती भीती वाटत होती की मराठी लुप्त होते की काय. ते अमेरिकेत स्थित आहेत, त्यांचा मोठा आय टीचा बिझनेस आहे आणि अमेरिकन सिटीजन. तर त्यांनी मुद्दाम भारतासाठी गंगा तयार केली आणि ही भूतगंगा म्हणजे आता ज्ञानगंगा झाली. आता मी माझं मिशन लायब्ररीबद्दल बोलतो. आपण सर्वांना कदाचित माहिती असेल की 2009 तिला सांगितलं पल्लवीनं, फोन आला होता. तर आता माझं काय म्हणणं आहे की ज्या कॉलेजमध्ये आता जिथे आर्ट्स विषय शिकवला जातो, सेंट लिटरेचर किंवा प्युअर लिटरेचर, गाथा इज अ पीस ऑफ प्युअर लिटरेचर ऑल्सो, इवन इफ यू इग्नोर द स्पिरिच्युअल पार्ट. त्यातली जी उदाहरणं, त्यातली जी त्यांची जी कल्पना शक्ती जी आहे, वर्णन करण्याची शक्ती जी आहे, तर गाथा इज अ एक्सलंट पीस ऑफ लिटरेचर ऑल्सो. स्पिरिच्युअलिटी, फिलॉसॉफी, सेंट लिटरेचर, सायकोलॉजी या विषयावर MA आणि PhD करणारी कॉलेजेस आहेत. तर आम्ही तर माझी ही गोष्ट अशी की 1000 कॉलेजेसना मी पहिला खंड फ्री देणार भेट. कारण काय की तुम्हाला अवेअरनेस, तुम्हाला कळलं पाहिजे की गाथा इंग्रजी अवेलेबल आहे, तर तुम्ही लायब्ररीत ठेवा, तुमच्या मुलांना द्या, त्यांना सांगा की गाथा तुम्ही PhD साठी घेऊ शकता, MA डेझर्टेशनला कुठला तुला नुसता पेपर द्यायचा असेल तर पेपरसाठी गाथाचा तुम्ही वापर करू शकता. तुमच्या कॉलेजमध्ये मुलांना तुम्ही हा पहिला खंड द्या आणि तुम्ही तुमचं बजेट निर्माण करून पुढचे खंड तुम्ही विकत घ्या, मुलांना संपूर्ण अभंग गाथा अभ्यास करायला द्या. कारण मुलांचं संस्कारक्षम वय असतं, त्यांच्यावरती चांगले संस्कार होतील, आपल्या संस्कृतीचं जतन होईल. आजपासून 3 पिढ्यानंतर किंवा 4 पिढ्यानंतर मराठीतली गाथा, विवरणासहितली गाथा किती लोक वाचतील यासमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर म्हणून हा प्रकल्प आहे. 500 कॉलेज भारतातले, 500 कॉलेज भारताच्या बाहेरचे, अशी योजना केली. सॅन फ्रान्सिस्कोला 4 कॉलेजेससाठी पुस्तकं पाठवली आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये 2 कॉलेजेससाठी पाठवली आहे. आता एक माझी मैत्रीण जाणार आहे, तिला मी अमेरिकेत एक पुस्तक पाठवतोय. नंतर सांगलीला मी वेलिंग्टन कॉलेजमध्ये दिले, पुण्यात 2-4 कॉलेजेस, 5 कॉलेजेस, नागपूरमध्ये 2-4 कॉलेजेस आणि मुंबईत तर आम्ही 4 कॉलेजेसला मी, मला भाऊ आम्ही स्वतः गेलो. रुईया कॉलेजच्या प्रिन्सिपॉल त्या इतक्या खुश झाल्या, त्यांनी सांगितलं आमच्या संस्थेच्या 50 शाळा आहेत, आम्ही 50 शाळांसाठी प्रत्येक शाळेसाठी तुमच्या लायब्ररीमध्ये गाथा विकत घेणार आहोत. आणि सगळ्यांनी साताऱ्याला डॉक्टर म्हस्के, कर्मवीर भाऊराव पाटील संस्था त्याचे हे आहे व्हाईस चान्सलर, त्यांनी त्यांच्या हाताखाली 3 कॉलेजेस आहेत. 3 कॉलेजेससाठी त्यांनी प्रत्येक खंडाच्या 3 डबल सेट म्हणून 12 पुस्तकं विकत घेतली. त्यामुळे आम्हाला भेट नको, आम्ही तुम्हाला पेमेंट करतो आणि तुम्ही सगळी पुस्तकं आम्हाला द्या. तर माझी आपल्याला एक अशी कळकळीची विनंती आहे की ह्या आपला मिशन लायब्ररी प्रकल्प आहे, त्याच्यासाठी मी स्पॉन्सरशिपच्या पण शोधात आहे. मी प्रपोजल पण दिले, स्टेट बँकेला दिले 1000 कॉपीची, जर त्यांनी जर किंमत स्पॉन्सर केली तर. आणि सिम्बायसिसला देखील मी अप्रोच केलेला आहे, माझी पूर्वीची कंपनी, त्यांनाही अप्रोच केलं आहे. मला स्पॉन्सर मिळाला तर माझा प्रोजेक्ट चांगला होईल, तर मी त्याच्यासाठी थांबत नाही. मी पुस्तकं वॉल्यूम 1 सगळ्यांना भेट द्यायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विजय कृष्णा नावाचा आंध्राचा मुलगा आहे, तो तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेने फेसबुकवर वाचून इतका प्रेरित झाला. तो म्हणतो की मला आंध्राच्या एका संतांची आठवण होती, तुमचं हे सगळं फेसबुकवरचे वाचतात, आणि ते संत पण अशाच भाषेत होतं, देवाशी बोलतात. तर तो ऑस्ट्रेलियातून आला, तो आधी पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन आला, मग माझ्या घरी आला, त्याने पुस्तकं विकत घेतली आणि तो म्हणला सर तुमच्या मिशन लायब्ररीसाठी मी 20 पुस्तकं स्पॉन्सर करतो, आणि त्याने मला लगेच 13,000 रुपये पाठवले. माझा भाचा सचिव पंचवटीकर, त्याने मला 4 पुस्तकांची स्पॉन्सरशिप दिली. त्यामुळे मामा तू नागपूरकडच्या 4 कॉलेजेसना पुस्तकं पाठव, तुम्ही नागपूरच्या कॉलेजना पुस्तकं पाठवली. तर हा प्रकल्प आहे, ह्याच्यामध्ये मला व्हॉलंटिअरची पण गरज आहे, कारण फोन करायचे, कम्युनिकेशन करायचं, कॉलेजेसचे ॲड्रेसेस घ्यायचे, किंवा कोणी फॉरेनला जात असतो तर त्यांच्याबरोबर प्रती द्यायच्या, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचेल. तुमच्यापैकी जे कोण मदत करायला तयार असतील त्यांनी माझ्याकडे सांगा, आपण जॉईंटली हा प्रोजेक्ट पूर्ण करू. आणि एक सांगायचं आहे की बुक गंगाचा प्रदर्शनात फर्ग्युसन कॉलेजच्या तिथे स्टॉल आहे F9 नंबरचा. तिथे हीच पुस्तकं नाही तर बाकी पण अफाट समग्र त्यांचा भरपूर पुस्तकं विक्रीसाठी आहेत. तुम्ही प्रदर्शन तर आवर्जून बघा, कारण ते प्रदर्शन अतिशय सुंदर असतं, ते नक्की बघा आणि तिथे पुस्तकं विकत घ्या. एक गोष्ट सांगायची आहे की डॉक्टर गोसावी युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीचे चान्सलर
आम्ही त्यांना भेटायचा प्रयत्न करतोय की त्यांनी जर सगळ्या कॉलेजला जर डिरेक्टिव्ह पाठवला पुणे युनिव्हर्सिटी, ती युनिव्हर्सिटी आता जेवढी आर्ट कॉलेजेस आहेत त्यांनी सगळ्यांनी इंग्रजीतली अभंग गाथा लायब्ररीमध्ये घेणं आवश्यक आहे. तुम्ही घ्या आणि ठेवा आणि मुलांना सांगा की अभंग गाथा तुम्हाला आता मधून वाचता येईल. ते काम फार सोपं होईल. अजून एक गोष्ट सांगायची की मनीषा कायंदे ज्या आपल्या प्रतोद आहेत शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये, ती माझी मावस बहीण आहे आणि तिला जेव्हा हे कळलं की तेव्हा ती इतकी आनंदात आली. तिनं मला माझ्याकडनं 400 पुस्तकं विकत घेतली आणि महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी सगळे MLA सगळे MLC प्रत्येकाला एक एक 52 लोकप्रिय अभंगांची तिनं भेट दिली. त्यामुळे शिंदे साहेबांना भेट दिली, त्याच्या पुतळ्या माझ्याकडे, अजित पवार साहेबांना दिली, प्रत्येक मिनिस्टर सगळ्यांकडे हे पुस्तक तिनं दिलं आहे. आणि गेल्या आठवड्यात मला नीती आयोग दिल्ली तिथून फोन आला. एक प्रेम कुमार म्हणून त्यांचे मोठे उच्च अधिकारी आहेत, तर त्यांनी फोन करून सांगितलं की अहो आम्हाला तुमचा पहिला खंड कुठून तरी मिळाला आणि आता तुमचे बाकीचे खंड किती झाले मला सांगा आणि लगेच पाठवतो. तर अर्जंटली पाठवा. मी म्हटलं ठीक आहे पाठवतो. अजून एक खंड झाला आहे आणि 52 लोकप्रिय अभंगाचं पुस्तक आहे, दुसरा वॉल्यूम आहे. तर तुम्हाला अर्जन्सीचं कारण काय? तर ते काय म्हणले की रशियाचे प्रेसिडेंट पुतीन साहेब आले, तर आमची योजना आहे की पुतीन साहेबांना तुकाराम महाराजांची अभंग गाथा भेट द्यायची. मी तो अगदी काय म्हणतात त्याला सद्गदित झालो की पांडुरंग सगळं करतायत, हे विश्व नियंता तो सगळं करतोय, त्याला माहिती आहे कुठे कोणाला काय द्यायचं. पुतीन साहेबांना अभंग गाथा, विश्व शांती, विश्वप्रेम, विश्व बंधुत्व, अहिंसा याचे सगळ्या याचे हे आपल्या जगामध्ये सगळ्यात परफेक्ट शिक्षण करू शकतील. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणण्यात येतं आणि जगद्गुरूंची अभंग गाथा आता रशियात त्यांच्या टीव्हीवर पोहोचली आहे. तर हे पण सगळं शक्य झालं आहे बुकगंगामुळे आणि त्यांचे धन्यवाद. आता अजून एक सांगायचं म्हणजे त्या प्रेमकुमारनं मला काय सल्ला दिला की तुम्ही मोदी साहेबांना पाठवा तर तुमच्या त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठवा, म्हणजे मग ते त्याचा कॉग्निझन्स घेतील. तर मग त्यांचं जे घरचा पत्ता आहे 7 लोक कल्याण मार्ग, तर ही सगळी पुस्तकं कुरिअरमध्ये घालून त्याच्यावर एक पत्र लिहून 4 दिवसापूर्वी स्पीड पोस्टनं पाठवलं आहे. ते आता आजच्या दिवसात मोदी साहेबांकडे पोहोचलं असेल. माझी त्याच्यातली योजना काय आहे, माझ्या मनात आलं आहे की मोदी साहेबांनी भारतात जितके ॲम्बॅसेडर आहेत 170-180 देशाचे जेवढे ॲम्बॅसेडर आहेत, प्रत्येक ॲम्बॅसेडरला पहिला वॉल्यूम भेट म्हणून द्यावा की आमचे संत, आमची संस्कृती, आम्ही जगाला शांतीचा जो संदेश देतो त्याचं प्रतीक म्हणून ही तुम्हाला आम्ही अभंग गाथा भेट देतो. तर ही योजना साकार झाली तर दुग्ध चक्रयोग येईल, ते होईल. आणि आता माझ्या भाषणात सगळ्यात शेवटी या कार्यक्रमाला येऊन आपण सर्वांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि त्यांनी त्याच्यानिमित्त आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्या मंचावर धन्यवाद देतो बाबांना आणि माझं भाषण. काकांनी सांगितलंय त्यांचं मिशन लायब्ररी सगळं जे आहे त्याविषयी, तर आपण सगळ्यांनी त्यांना सदिच्छा देऊया की त्यांचं हे मिशन नक्कीच पूर्ण होईल. मोदींपर्यंत सर्वात सगळीकडे आपलं तुकारामाची गाथा पोहोचेल आणि आपलं तत्वज्ञान पोहोचेल. हे सगळं करताना आपल्या या पुस्तकामुळे हे होत आहे. हे पुस्तक काय करणार आहे, तर आता म्हटलं तसं की क्रॉस कल्चरल रिसर्च, आंतरसांस्कृतिक संशोधन, साऊथ एशियन कंपॅरेटिव्ह स्टडी यासाठी सुद्धा या पुस्तकाचा बऱ्यापैकी उपयोग होणार आहे. तर या सगळ्या मागची पार्श्वभूमी की प्रकाशकाने हे का प्रकाशित केलं, तर त्यामागची पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी कुंटे मॅडमला इथे आमंत्रित करते. काकांनी मगाशी सांगितलं तसं त्यांचं फर्ग्युसन कॉलेजच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये त्यांचा स्टॉल आहे, सो त्यालाही तुम्ही नक्कीच भेट द्या.
नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार. खरं म्हणजे आता तसं फडणवीसजींनी सांगितलंच आहे, पण तरी मी थोडंसं आणखी त्याच्यामध्ये सांगते की 2010 साली अमेरिका स्थित मंदार जोगळेकर यांनी बुकगंगाची स्थापना केली, बरं का. आतापर्यंत बुकगंगाने जवळपास 60 देशातील 10 लाखपेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत 5,000 प्रकाशकांची, 40,000 लेखकांची, 3 लाख प्रिंट पुस्तके, 20,000 ई बुक्स आणि 200 ऑडिओ बुक्स पोहोचवली आहेत. अर्थात हे एवढे मोठं कार्य टीमवर्क शिवाय कठीणच आहे. त्या कार्यासाठी जवळजवळ 60 जणांची टीम पुणे, साखरपा, रत्नागिरी आणि अमेरिका इथून कार्यरत आहे. बुकगंगा प्रकाशनाने जवळजवळ 250 पुस्तके प्रकाशित केली आहेत. मुख्य सांगायचं म्हणजे डेक्कन येथील 1931 सालीपासून सुरू असलेले इंटरनॅशनल बुक सर्व्हिस या दुकानाची धुरा काही वर्षापूर्वी घेतली. काम जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे या उद्घाटनाला श्री सदानंद मोरेजी पण उपस्थित होते आणि आज पण ते उपस्थित आहे. हा एक सुंदर योगायोगच आहे. मराठी साहित्य जगभर वाचकांना उपलब्ध करून देण्याचा ध्येय आणि ध्यासातून बुकगंगाचे काम जोमाने सुरू आहे आणि ते सुरूच राहील. कारण मराठीचं मराठीपण टिकावं आणि आपले संत सगळ्यांना कळावे याच्याकरता हा सगळा प्रयत्न अर्थात बुकगंगा घेतेच आहे. विविध विषयावरील पुस्तके प्रकाशित करण्याचे काम बुकगंगा पण करते आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेचे इंग्रजीत भाषांतर जगभरातील वाचकांना उपलब्ध करून देण्याची संधी श्री दीपक फडणवीस यांनी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि खरं सांगू का, मी माझ्या नातवंडांना म्हणते की अरे तुम्ही हे वाचा ते वाचा, तर ते म्हणतात आजी जसं तुला मराठी वाचायला आवडतं ना तसं आम्हाला इंग्रजी आवडतं. आणि आज त्यांनी हे इंग्रजी देऊन माझ्या नातवंडाकरता ते एक चांगलं बक्षीसच त्यांना मिळालेलं आहे. आज महाराजांच्या वंशातील सर्व सत्पुरुष या समारंभाला आवर्जून उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि हो, आपण वाचक रसिक ही शब्दांची रत्ने वेचण्यासाठी खास आवर्जून उपस्थित आहात, त्यासाठी आपले पण मनपूर्वक धन्यवाद. बरं, हे पुस्तक बुकगंगा.com, ॲमेझॉन आणि सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. जरूर आपण सगळ्यांनी विकत घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. अभंग गाथेचे उर्वरित भाग लवकरच श्री फडणवीस यांच्याकडून भाषांतरित होण्याची प्रार्थना करते आणि ते सर्व खंड जगभरातील वाचकांना लवकर उपलब्ध करून देण्यास बुकगंगा उत्सुक आहे. आपण सर्व मान्यवर वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे मी माझ्या मनोगताला इथेच मी विराम देते. धन्यवाद. बुकगंगाचा मनोगत आत्ताच आपण प्रकाशकाकडे. यानंतर आपण सगळे उत्सुक आहोत 2 वक्त्यांची भाषणं ऐकायला. त्यातलं पहिलं अभय महाराज टिळक यांना मी विनंती करेन की आपण बोलावं. त्यांच्याबद्दल आपण आज म्हणजे बऱ्याच जणांना माहितीच आहे, पण तरी एक सांगू इच्छिते की त्यांनी ते संत साहित्याचे अभ्यासक पण आहेत आणि तसंच अर्थतज्ञ सुद्धा आहेत. मला खरं तर ह्या 2 गोष्टी एकत्र असणारी व्यक्ती फार कुतूहल आहे की हे सगळं कसं काय एकत्र जुळून आलंय सरांच्या बाबतीत. त्यांनी अर्थबोध पत्रिकेचं संपादन पण केलं आहे. त्यांचा बराच अभ्यास आहे, ते यावर बोलतात. मला वाटतं सगळे उत्सुक आहेत, आपण त्यांना बोलूयात. सर.
my senior friend and well-wisher, Deepak ji. I don't know, for some queer reason he has asked me to speak to you in English. I don't know why. Perhaps the reason being that this is a great moment when we are now able to transcend the boundaries of or limitations of language and literally spread the message of Bhagavad Dharma and Tukoba, who is definitely and without any doubt, unhesitatingly, we say, and it has been established, that is the pinnacle of this great tradition of Bhagavad. And that is why I think it is perhaps the reason why it has asked me to share whatever I have got to share, to express my gratitude, my happiness with you in a foreign language. Now I must make one submission here, that before I go into it, I am reminded of one instance. It's about more than 20 years ago. One of my very good friends, Mr. Sri Prakash Menon, in Mumbai, he embarked on a project of creating a documentary about Tukoba. He interviewed Dr. More as well, Dr. Sivananda More. He wanted to have a detailed interaction with Mr. Dilip Purushottam Chitri, the renowned poet and the person who translated huge part of Abhangas, says to Kal, is a very famous publication by Penguins. So he wanted to have his bite or his small interview to be a part of the documentary. And in those days he used to stay near somewhere near Hapsar. So Sri Prakash requested me that as a to accompany him, to escort him, because he was from Mumbai, he knows the exact location of where Mr. Chitri lived. So I went there. And the sentence that I'm now going to utter is what Chitri said at that moment. See, we were ushered in, we settled down, all the cameras were set. And Sri Prakash said that, Chitri, now you begin describing your relationship with Tukoba. At that time, Deepakji, what Dilip Purushottam Chitri said is etched in my mind, even today. He said, look, Sri Prakash, in the first place, it is very difficult to speak about Tukoba, because he's such a profound personality, that a very gross medium like words is too inadequate to grasp and then share the sense of Tukoba. So it is in the first place, it is extremely difficult to speak about Tukoba. And next, if one begins talking about Tukoba, it then becomes almost impossible to stop talking about Tukoba. In the first place, difficult to talk, and then having started, difficult to stop. Here, my difficulty is compounded. That as the very senior poet, literary figure of global recognition, as Mr. Dilip Purushottam Chitri said, that it is difficult to talk about Tukoba in the first place, and two, that to speak about him in English is a double challenge. The profound challenge for me, because to be very frank with you, I have been born and brought up in Pune. My proficiency with any language other than Marathi is limited, so please bear with me. See, I was literally startled when I came to know of the great, this is a Herculean task to translate entire composition, set of compositions of Tukoba into English. Because as I said, that humble attempts have been made earlier. But those are all selected poems or selected compositions. Now see, although selection is a welcome feature or is a welcome enterprise, one cannot deny the fact that that particular selection in a way reflects. Please don't understand or don't use a negative meaning attached to the word that I am now going to utter. There is some kind of a bias.
If not bias, it is the liking. Which part of the whole creation, literary creation of Tukaram or Tukoba I select, definitely reflects my likes and dislikes. So there is a limitation. But now, this great labor of love that Deepak Ji has undertaken to translate entire Gatha is a humongous task. It is very, very difficult for two reasons. And there lies the beauty and strength of this enterprise. See, again, I am here reminded of one more incident. In Marathi, there is a beautiful book which has come, I think, about more than 40 years ago. That book is, in fact, a transliteration of interviews with three great literary figures in area of Marathi literature. One of them was a very, very senior critic and professor of Marathi of yesteryears, Mr. Vada Kulkarni. The second was a very, very renowned authority in Marathi poetry, who later on was awarded with Jnanapith, Mr. Vindakaran Dikar. And the third was, again, a queer combination of a story writer or the first generation of the whole, I think that era dates back to 1960s, when this genre of small, short tales, Laghu Katha, when it emerged on the horizon of Marathi literature, one of the forefront, one of the persons who was the forerunner into that, Mr. Gangadhar Gadgil. He was, by profession, he was an economist. He was an economic advisor to, if I'm not wrong, he was advisor to Birla, if I memory serves me correct. So it was the book which was brought out by, I think, Mouse Prakashan, a very again renowned publishing agency. It was a transliteration of interviews with three literary luminaries, and the interviewer was again one of the renowned critics and professors in Marathi, Mrs. Vijaya Radhakrishnan. Now, why I am reminded of that book here has something to do with the nature of the book, the nature of the efforts and the exercise that Deepak has undertaken. See, while answering to one of the questions, Vindakaran Dikar has made a profound observation in that book. What he says that, see, the moment you begin interacting with any literary form, whether it is novel, story, short story, poem, anything, or even drama for that matter, he says that it is actually a process. If you look at it in a nuanced manner, what you are doing is you are not only reading the words in front of you. It is a process through which you establish a contact with the mind of the creator of that literary form. So, when I open Gatha, I feel that although I am vastly inadequate even to claim that at the emotional level I can establish any kind of a meaningful contact with Tukoba, because I know my limitations. Tukoba is boundless. I am a very, very insignificant creature as compared to him. But still, that doubt, that thought lingers in my mind that while I am reading a manga, while I am reading a composition, I am trying to establish a dialogue with a very, very enlightened mind named Tukoba. What Deepak Ji has done is, he has now opened a door for non-Marathi devotees, admirers of Tukoba, to peep into his mind. And this is the great work that he has done. Otherwise, till today, the dialogue that could be established with Tukoba there was a barrier of language. Now, by undertaking this enterprise of converting or translating the entire composition of Tukoba, it's a great opportunity for non-Marathi audience to at least understand what Tukoba stands for. Now, you see, I'm literally amused and
literally startled that he has undertaken this exercise, because you see, it's very, very difficult to understand Tukoba. Language, in that sense, is a barrier, no doubt about it. But to my mind, it is a secondary barrier. The primary barrier is the personality called Tukoba itself. See, as I said that when we begin reading Abhanga, when we begin reading poems or compositions of Tukoba, as Vrinda Karandikar has said, we try to establish some kind of a dialogue, contact with the mind called Tukaram, or Tukaram Boloba Ambil, as his original name was. Now it is extremely difficult and challenging to even grasp distant glimpses of that mind. That mind is enlightened. That mind is hugely dynamic. See, the moment you begin, and Deepak has earnestly pleaded with all of us, I would plead with all non-Marathi audience that they should look at this exercise as a very, very basic medium to have even a distant glimpse of a person or a huge entity existence called Tukoba. The amount of dynamism, which is I would say that if I had to describe Tukoba in 3 words, I would say it is first, huge, deep introspection. Every composition of Tukoba, you will see that there are various types of Abhangas in Gatha. Every Abhanga has its own ethos, own background. But if you ask me, about 90% of his Abhangas, his poems, his compositions, reflect deep introspection. See, Tukoba is a highly introspective individual, trying to understand depths of inner world, grasp inadequacies in your own existence, try to overcome them and strive for a better level of awareness. So deep introspection, learning at every moment. See, we also become introspective occasionally, but not necessarily that we learn from our mistakes that we realize or the inadequacies or lacunae that exist in our personality. We do realize them, but the penchant to overcome them is unparalleled. Tukoba stands for that. So first, deep introspection, and I would say ruthless introspection. See, when we try to read our mind, we are also safeguarded. We somehow shun the negative dimensions of our personality. We try to overlook them. Not Tukoba. It's a ruthless inner journey to find out who I am and what I stand for. Then, having learned the inadequacies, the next battle to overcome them. Third, keep on moving to higher and higher levels of awareness. So the amount of dynamism, which is the essence of this person called Tukoba, is very difficult to catch and convey in words. It's extremely difficult. Even I would say that even no Marathi person can make a claim that by reading Gatha he has understood Tukoba. See, I'm not being I don't take it as a negative comment. It's a reality. The beauty of this book or this entire activity or enterprise undertaken by Deepak is, see, he mentioned that while translating the broad meaning of every composition of Abhanga, he has referred to 3 earlier versions of Gatha which have been expounded in Marathi. He mentioned about 3 personalities. One, Mr. Vishnu Boadzo, who was basically a great devotee of Jnandev and a very towering personality of Marathi Sampradaya, contemporary of Lokmanya Tilak.
Dr. More in his treatise, Tukaram Darshan, has written extensively about Jog Maharaj, his contribution to Warkari sect, his association with Tilak, the entire movement of the freedom movement, and so on. The second he mentioned is another personality, towering personality in Varkari Sampradaya, Mr. Shankar Maharaj Khanda. And the third text that he has referred to is by P.N. Joshi, Prahlad Nagar Joshi. Now I am extremely happy and I literally feel delighted that by referring to these three commentaries, see, the non-Marathi reader of this translation are going to be the beneficiaries of three different approaches to Tukaram. Because these three personalities represent three different waves, three different approaches, three different understandings, three different perceptions of Tukoba and his poetry. See, Vishnu also essentially was a devout Varkari. I'm not going to get into because Dr. Saran More has to, we are all, even I am equally eager to listen to him. But you see, he was the person who understood the essence in terms of morality or moral value that Tukoba stood for. See, he was the person who established a Varkari training institution at Alandi in the year 1970. So it is exactly 108 years ago. Now, what was the motive? The motive is very important. See, being a contemporary of Tilak, he was aware about the three bhasha, the Chatusutri, Swabhasha, Swadesh, and Swarajya. Now, he realized that through the efforts of the British, although the education has now become started spreading, because schools got established, colleges were there, universities were set up, he realized that now there is a need, an urgent need to support formal education which is imparted through the school department or through the education department of the British. There is now a need to supplement the formal training through value training. So he established that Varkari school, even considered today, at Alandi. So his approach towards Gatha, he was the first person, to the best of my knowledge, who made a commentary or tried to explain the meaning of compositions of Tukoba Dabhanga into Marathi. So his approach is typical that of a very, very devout Varkari. The whole person who follows, who has affinity, commitment, connect with the tradition. Now Shankar Maharaj Khandalkar is a different texture. His whole understanding, approach towards Gatha is broadly from the school of Vedanta. So a large part of his explanation of Tukoba Dabhanga or Tukoba poems, as he has depicted in his version, he tries to interpret what Tukoba wants to say or Tukoba intends to say through his compositions in the framework of Vedanta. So that's a completely different approach. And the third is Mr. P.N. Joshi, Prahlad Nagar Joshi. See, his father was again a Kirtanja, so he had that tradition in his family, but he was basically a teacher, a professor and a critic. So, by referring to these three trains or three waves or three ways of grasping to understand the essence of Tukoba, one from typical Varkari background, tradition, the other from Vedanti school of thought, and the third purely from literary point of view. I think what Deepak has attempted here, therefore, is a beautiful confluence of these three broad approaches, and therefore I am in a way jealous, I would say, of the non-Marathi reader of these books, that they will get to know or they will have some kind of a fine balance of three broad approaches to look at it. What I would say is, I won't take much time. Yeah, then I'll take the last observation that I need to make here. See, as I like to say that it's a huge enterprise. It's a humongous task. It's a Herculean task that people have undertaken. But I would request everybody, including myself, whether you understand Marathi or you don't understand Marathi,
we must try to first understand that Tukoba represents a whole tradition of our culture. He is at the zenith of the tradition. And therefore, in his personality, we find a complete gist, essence of teaching of Varkari Bhagavad Dhamma, which is essentially learning to strike a fine balance in life. So entire strive, struggle, battle Tukoba had to undertake throughout his journey of 42 years was essentially a drive towards that life, that state of existence, where there is a very balance of what we call as pravrutti and nivrutti, strive and renunciation. See, these are two essential attributes that each of us need to live a fruitful, truthful, rewarding life. So basically, to understanding Tukoba implies that we try to understand his worldview, his approach towards human life, and lead a life which is guided by adherence to moral values, humanity, and essentially a fine balance between the physical and the metaphysical. And through the efforts of Deepakji, this entire sea of thoughts is now being made open to non-Marathi readers, and I'm extremely thankful to him. And I wish him all the best in his future endeavor. Thank you very much, Ram Krishna. सरांचा अर्थ असं झालं, मला वाटतं सर म्हणाले तसं डिफिकल्ट टू टॉक इन इंग्लिश पण डिफिकल्ट टू स्टॉप असंही झालं. खरंच छान बोलत होते आणि त्यांना थांबावं असं वाटत नव्हतं. सर सगळ्याच प्रोसेसमध्ये पुस्तकाच्या त्यांच्याबरोबर होते, लेखकांबरोबर, त्यामुळे त्यांची चर्चा आणि त्याच्यातून त्यांनी वेगवेगळे दृष्टिकोन जे मांडले ते महत्त्वाचे वाटले. धन्यवाद सर. यानंतर आपण आता अध्यक्षीय भाषणाकडे वळूया. तुकाराम गाथेचं ज्यांनी संपादन केलंय, तुकामाने सदर त्यांनी लिहिलंय, निवडक सकल संत गाथेचे जे लेखक आहेत, तुलनात्मक संशोधनपर पुस्तकं ज्यांनी लिहिली आहेत असे तुकारामाचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. दीपकजी फडणवीस यांच्या डिवाइन वर्सेस अभंगकथा म्हणजे तुकाराम महाराजांच्या मराठीमध्ये लिहिलेल्या अभंगांची इंग्रजी भाषा. दुसरा खंड आपण या ठिकाणी आताच बुकगंगा या नामवंत प्रकाशन संस्थेने हा उपक्रम प्रकाशनाच्या दृष्टिकोनातून हाती घेतला. त्यांच्या प्रतिनिधी कुंटे त्यांनी त्याची भूमिका सांगितली आणि आता आपण अगोदर स्वतः लेखकांनी मी साहेबांनी त्यांचा प्रवास सांगितला आणि आता आपण आता आमचे मित्र हरिभक्तपारायण महाराज यांचंही वक्तव्य ऐकलं. अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी त्यांनी निदर्शनावर आणल्या. मी या सर्व मंडळींना धन्यवाद देतो आणि मला जे काही थोडंफार सांगावं वाटतं यांनी त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट अशी आहे की खरं तर दीपक फडणवीस यांचं सगळं बॅकग्राऊंड हे विज्ञान आणि ते IIT सारख्या एका अत्यंत प्रतिष्ठित संस्थेमध्ये त्यांचं करिअर वगैरे घडलं. तर पहिल्या तर लोकांना असं पहिली प्रतिक्रिया म्हणजे सर्वसामान्य माणसाची की विज्ञानाचा माणूस वगैरे आणि ते इकडे कशी काय असं फक्त लोकांनी खूप लोकांच्या मनामध्ये त्याचे गैरसमज असतात
भिंती वगैरे असे लोक बांधतात म्हणजे. ठीक आहे. तर मी फक्त एक आठवण सांगतो माझी. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला एका मित्राचा फोन आला की आपले डॉक्टर श्रीराम अभ्यंकर जे प्रसिद्ध गणितज्ञ होते, आता नाही येते, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तर ते परदेशी असतात बऱ्याच वेळेला, आत्ता भारतात आले आहेत, आमच्या ठिकाणी ते राहतात सध्या. तर तुम्ही याल का? मी त्यांना त्यांच्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. ठीक आहे, काय हरकत नाही. ते ज्येष्ठच होते आणि तेव्हा आमची वेळ ठरली आणि तिथे गेलो. आता माझा आणि त्यांचं तसं अगोदर काही संबंध याचं कारण नाही, पण मी तुकाराम महाराजांच्याबद्दल एक ग्रंथ लिहिला, तुकाराम दर्शन. आणि त्यामुळं बऱ्याच लोकांना मी तुकोबांचं एक अभ्यासक म्हणून माहीत होतं. तर माहीत नाही त्यांच्यापर्यंत ते कसं पोचलं किंवा काय, पण पोचलं खरं. आणि त्यांनी मला भेटायची इच्छा केली. मी गेलो, बसलो आम्ही. त्यांच्या पत्नी मला वाटतं जर्मन वगैरे त्या, आणि त्यांनी तुकोबांच्या अमुक मागणं सुरुवात केली त्याच्या पद्धतीने. एकोमागे 15-20 मिनिटं ते तुकोबांच्या अमुक म्हणत होते. तर मी सुरुवातीला मला आश्चर्य वाटतं की काय माझी, मग नंतर ते आश्चर्य थोडं कमी झालं, पण हे आता नेमकं काय करतायत, कसे त्यांच्याकडे हे अमुक वगैरे. मग त्यांनी सांगितलं की मी तुकाराम महाराजांचा फार चाहता. आणि मग त्यांनी मला तुकोबांच्याबद्दल त्यांचं काय होतं ते सगळं ऐकवलं. तर त्यांचे चुलते इंदोरमध्ये जुन्या काळात जिथे शिकले वगैरे, तुमचं बालपण गेलं असायचे. आणि ते सकाळी उठून तुकोबांच्या अभंग गायचे, अभ्यंकरांचे चुलते, आणि ते हे ऐकायचे. तर तेव्हापासून म्हणजे मला तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये उत्सुकता जिल्ह्याचा प्रेम ही गाथेचा रेग्युलर वाचत आहे. अनेक अभंग मला पाठ आहे. ते कोणी सांगितलं तर श्रीराम अभ्यंकर. तर तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट नक्की आली की हा लोकांच्या मनामध्ये एक भ्रम असतो की नाही, की विज्ञानाचा अभ्यास म्हणजे असा पाहिजे, आर्ट्सचा अभ्यास म्हणजे तसं पाहिजे. हे लोकांच्या आळशीपणाचा भाग आहे. आपल्याला एखादी गोष्ट करायची नसेल तर ते विचार सांगतात. आणि उदाहरणार्थ एखादा कुलगुरू समजा कुणी बना म्हणजे विज्ञानाच्या विषयाचा असेल आणि तो जर कुलगुरू झाला म्हणजे तर, आणि त्याला समजा मराठीच्या कार्यक्रमाला बोलवतो, सुरुवात कशी करतो, मी काय मराठीचा अभ्यास नाही, मी आपलं फिजिक्स आहे. असं काही नसतं. बरोबर, एक सोय असते, त्यावेळी तुमची आवड असते, चॉईस असतो, काही गोष्टी मनात नसतानाही कराव्या लागतात, ते होत असतात. तरी एकदा भाग असतो याच्या पलीकडे म्हणून एक काही विश्वास असतो की ज्याचा संबंध तुमच्या आसपासच्या परिस्थितीशी नसतो, तुमच्या करिअरशी नसतो. तर तिथे त्या प्रदेशात पाऊल टाकणं हे खरं सार्थक होतं माणसाच्या लागण्याचं जीवनात, असं होतं. आणि ते पाऊल फडणीसाठी तुकोबांच्या अभ्यासात टाकलं. आणि टाकल्यानंतर त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये आपण इतरांनाही सहभागी करून घेऊ. आणि इतरांना म्हणजे कोणाला, तर ते मराठी बोलणाऱ्या लोकांच्यासाठी तर जी गाथा उपलब्ध असते, खूप लिहिलं गेलेलं आहे, ते वाचू शकतात. त्यामुळे त्यांना आता आणखी आळशी बनवण्याचा अर्थ नाही. त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचलेलं नाही, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवावं म्हणून त्यांनी हा एक महाप्रकल्प म्हणजे हर्क्युलियन प्रकल्प असा टास्क म्हणाले. आपल्याकडचं उदाहरण द्यायचं म्हणजे ते शिवधनुष्य. हर्क्युलियन टास्क म्हणजे आपल्या भाषेमध्ये शिवधनुष्य आहे, ते त्यांनी उचललं. म्हणजे आता ते निर्माणाचा प्रोजेक्ट झाल्यावर त्याचं उचलल्या जमाय काय पूर्णपणे ते होणार, ते आता राहत नाही. त्याबद्दल त्यांना मी एक प्रतिनिधी आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचा अभ्यास किंवा अभ्यासक असं जे एक क्षेत्र आहे त्याच्यात वावरणारा एक मनुष्य आहे, तर त्या सर्व अभ्यासकांच्या वतीनं मी सांगावं. आणि अर्थातच हे कशासाठी की त्यांनी हे सगळं तिकडे पोहोचवलं. याच्यापूर्वीच्या लोकांनी काय केलेलं आहे की ज्याला जमले तेवढे अभंग त्यांनी काही केले. आता हिजळ आणि मराठे यांनी तो एक प्रकल्प केला 30 सालच्या दरम्यान, पण त्याला तर 100 वर्ष होती. तर त्यावेळची इंग्रजी भाषा आत्ताची इंग्रजी भाषा फरक आहे.
ते आता फ्रेजर तर स्वतः इंग्रज होते, त्याच्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही. आणि मराठी हे तिकडची इंग्रजी होती, व्हिक्टोरियन इंग्रजी ज्याला म्हणतो आपण, त्या काळात पुन्हा शिकायचे ना, त्या पद्धतीने त्यांचं इंग्रजी असायचं. आत्ताचं इंग्रजी वेगळ्या प्रकारचं आहे. पूर्वीच्या पिढीमध्ये इंग्रजी लोक जे बोलायचे ना, त्यांच्यावरती सगळा प्रभाव ब्रिटिशांचा असायचा. आता अमेरिकेचा प्रभाव वाढत चालला. तुम्ही जर विशेषतः मुलांची भाषा वाचली ना, तुमच्या लक्षात येईल की अरे इट इज मोर अमेरिकन इंग्लिश असो. तर हे फार महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्यांना या पद्धतीने ते लोकांच्यापर्यंत आपण पोचूया असं त्यांना वाटलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अशा प्रकारचे जे प्रयत्न झाले म्हणजे फ्रेजर मराठींचे सुद्धा पूर्वीचे आणि काही नंतरचे, त्यांचा फक्त उल्लेख करतो म्हणजे आपल्याला यांचं काम किती महत्त्वाचं हे लक्षात येईल एवढंच, बाकी काय नाही. तुकोबांच्याकडं इंग्रज लोकांचं लक्ष गेलं पाहिजे नाही. इंग्रजी बोलणाऱ्या मुलात आणि आपल्याकडं सुरुवातीला इंग्रजी बोलणारे लोक इंग्रज होते, त्यांचंच राज्य आपल्यावरती आलं. ते मिशनरी होते. मिशनरी लोक इथे कशासाठी आले की त्यांना हे शिकावं, म्हणजे मराठी भाषा शिकावी. का तर मराठी लोकांना ख्रिश्चन धर्म सांगता येईल आणि त्यांना वळवता येईल ख्रिश्चन धर्माकडे, त्यांना कन्व्हर्ट करता येईल. हा त्यांचा सरळ प्रयोग करतो. तो काही तुम्ही लपून शकून थोडाच केलेला आहे, त्यांना माहिती होतं. मग त्याप्रमाणे ते आले या ठिकाणी, इंग्रजी शिकायला लागले, मराठी शिकायला लागले. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की मराठी भाषेमध्ये सगळ्यात जर कोणाचा प्रभाव जास्त असेल आणि मराठी माणसावर होतो तर तो तुकाराम महाराजांचा आहे. त्यामुळे आपल्याला तुकाराम महाराजांच्या माध्यमातूनच पोहोचलं पाहिजे. म्हणून ते त्याच्यातले अवलेख तो इथला खाण्यात काय करता मला ते विसरत जातो. नाही ज्योतिराव फुलेंच्या बरोबर आता काय केलं कुणी काय झालं तर ते शिकले मराठी आणि ते स्वतः अभंग करायला लागले. हे बघा म्हणजे कसं की लोकांची डायलॉग करायचं मराठी माणसाची, तर मराठी माणसाची डायलॉग करण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे तुकाराम महाराजांच्या मार्गाने जायचं. कारण ती भाषा इथल्या लोकांना समजते, हा एक त्याचा मुद्दा होता. मग अनेक मिशनरी वगैरे वगैरे या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले, सांगितलं, तुकोबांच्याबद्दल लिहिलं. आणि सुरुवातीच्या काळात त्यांचा जो ग्रह असायचा की नाही की इथल्या लोकांना काही धर्मच कळत नाही वगैरे वगैरे, ते ज्ञान लोक आहेत सगळे, तर त्यांना वाटायचं सुरुवातीच्या काळात. त्यांचे गैरसमज त्यांचे दूर होत गेले, इतके दूर झाले की तुम्हाला सांगतो, जिथे आत्ता आपण बसलेलो आहोत ऐकत बोलत, ते भारत इतिहास संशोधक मंडळ. तर ते एक फार मोठा रेव्हरंड ॲबट नावाचे ख्रिस्ती मिशनरी होते. तर ते इथे आले महाराष्ट्रामध्ये आणि का ध्येय हे अभंग म्हणजे काय मराठी शिकायची आणि इथल्या लोकांना ख्रिश्चन धर्म सांगायचा. तर ते करता करता त्यांचा आपोआप संतांचा परिचय झाला. आणि मग त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी सगळ्या संतांची चरित्र जी महिपतीने लिहिली आहे, महिपती महाराज ताराबादकर, त्यांचा इंग्रजी अनुवाद छापला म्हणजे केला त्या चरित्रांचा. आणि तुकोबांचे ज्ञानेश्वर महाराजांपासून पहिल्या पर्यंत त्यात काही निवडक अभंग त्यांचे आलेच, तो काही प्रश्नच बोलत नाही. आणि आणखीन प्रसिद्ध झाले पाहिजेत अशा प्रकारचे ग्रंथ. म्हणून आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपली सगळी संपत्ती भारत इतिहास संशोधक मंडळाला दिली. काही $1000 त्या काळातले होते आणि सांगितले की असं छापा. आणि इतकंच वेळे तर त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मृत्यू पाहिजे तेव्हा माझं ख्रिस्ती रिवाजाप्रमाणे दफन न करता ग्रहण करा आणि माझी रक्षा बंजारा डोंगरावरती करा. असे लोक की इथल्या लोकांना ख्रिश्चन करावं असं म्हणता ते स्वतः तुकोबांच्याकडे वळले. आणि ज्यांनी पहिली संपूर्ण ज्याला आपण संशोधित सरकारच्या वतीनं प्रकाशित झाली, ब्रिटिश सरकारच्या वतीनं 1869 साली. तर त्याच्या पाठीमागची प्रेरणा जी होती ती प्रार्थना समाजाचे लोक होते वगैरे वगैरे, तो भाग होता. पण अलेक्झांडर ग्रॅम हे त्यावेळेला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. पहिल्यांदा स्थापन झालेलं विद्यापीठ मुंबईला झालं, मद्रासला झालं आणि कलकत्ता हे 3 विद्यापीठ आपले. आणि शिक्षण खात्याचे सचिव होते, शिवाय डायरेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन असं नाव होतं तेव्हा त्याला. तर ते तुकोबा वाचून प्रभावित झाले प्रचंड. आणि त्यांनी प्रस्तावना लिहिली, त्यांनी सरकारला शिफारस केली ब्रिटिश सरकारला
की हे छापण्यासाठी गाथा छापण्यासाठी सरकारने अनुदान द्यावं आणि त्यावेळेला 24,000 रुपयाचं अनुदान 1869 साली ब्रिटिश सरकारने दिलं, मुंबई सरकार. मग त्याप्रमाणे ती गाथा वगैरे छापली, त्याला त्यांची प्रस्तावना आहे. तर त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी काय सांगितलं माहिती का, की तुकोबांचे अभंग वाचताना मला डेव्हिडच्या साप म्हणजे त्या गीताची आठवण होती. आणि पुढे ते म्हणतात ते जास्त महत्त्वाचं आहे की ज्याच्या मुखामध्ये तुकोबांचे अभंग आहेत अशा माणसाला नैतिक दृष्टिकोनातून ख्रिश्चन धर्म हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं कन्व्हिन्स करणं अवघड आहे. हे त्यांनी सगळं मान्य केलं आणि त्यांनी अनेक अभंगाचे अनुवाद केले, त्यांनी छापले अनुवाद केले. फॉर्टनाईटली रिव्ह्यू नावाचं एक इंटरनॅशनल त्यांच्याकडे जर्नल असायचं, त्याच्यामध्ये त्यांनी तुकोबांच्या बद्दल तो इथे वाचला अगोदर रॉयल सोसायटीमध्ये, आशियाची सोसायटीमध्ये, आणि मग तो छापला सुद्धा त्याच्यात. तर अशा पद्धतीने ते मिशनरी ब्रिटिश लोक सुद्धा इकडे अभ्यासात म्हणून वळायला लागले आणि साधारण चाली गेली त्यांचं पाऊल काही प्रमाणामध्ये. आणि अर्थात अंतःप्रेरणेने प्रार्थना समाजाचे लोक की जे त्या काळातले इलिटांचे इलिट, नुसते शिक्षित नाही तर उच्च शिक्षित, म्हणजे उदाहरणार्थ आमचे भांडारकर, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्रिभुवनात त्यांची कीर्ती होती, संस्कृत पंडित म्हणून बघा. न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती चंद्रावरकर, विठ्ठलांनी शिंदे, महादेव मोरेश्वर कुंटे, कुंटे सुरवृत्तांत तुम्हाला सातत्य ही नावं, ते स्वतः भजन करायचे, रोज विना घेऊन कीर्तन करायचे. काही लोक त्यांचे टीका करायचे, मग अतिशिक्षित लोक त्या काळात जे होते भूमिके, आणि त्यांचे बंधूंनी तर कमालच केली. अण्णा कुंटे त्यांनी ज्ञानेश्वरी छापली की जे आजही वारकरी संप्रदायात प्रमाण मानले जाते, कुंटेची ज्ञानेश्वरी म्हणून. तर हे सगळे त्यावेळी सुशिक्षित लोक प्रार्थना समाजाच्या जवळ असले ते तुकोबांच्याकडे वळले आणि त्यांनी आता इथे मुद्दा आला, भाषांतर म्हणजे काय करणं. कुठलीही एखादी कृती असली म्हणजे कवितेची कृती असली ना, तर आपल्याला बनवण्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो, अर्थ लावावा लागतो की काय असतो. आणि आपल्या मातृभाषेत असेल तर आपलं काम सोपं होतं. म्हणजे भाषांतर करणं हा पुढचा मुद्दा, म्हणजे ते डबल जीओ पाडे एका म्हणतो म्हणजे अवघड काम, दोन वेळेचं ते सोपं दिसतं, ते झालेलं असतो तो पुढचा टप्पा. पण अगोदर आपल्या भाषेत आपल्याला कळलं पाहिजे की नाही, म्हणून त्या प्रार्थना सभेच्या लोकांनी एक संस्था काढली. त्या संस्थेचं नाव तुकाराम चर्चा सोसायटी. आणि आठवड्यातून एक दिवस ते एकत्र यायचे. इथे आपल्या बुधवारामध्ये हरिमंदिर आहे त्या प्रार्थना समाजाचं, तिथे तिची मिटिंग व्हायची आणि त्याच्यामध्ये मोठमोठे लोक, भांडारकर स्वतः त्याचे अध्यक्ष होते आणि इतर प्रार्थना समाजाचे इतर अनेक लोक होते. गणेश हरी भोकले, आपल्या अशोक केळकरांचे चुलते गणेश हरी केळकर, हे इंग्रजीचे प्राध्यापक शिवाय म्हणजे मला सांगतो. आणखी काही बाकीचे पण लोक होते, तर ते चर्चा करायचे एक एक अभंग घेऊन आणि प्रत्येकाचं मत सांगायचं, म्हणजे विचारून घ्यायचे याचा तुमच्यामध्ये काय अर्थ होतो काय होतो, आणि मग सगळ्यांना मिळून त्यातल्या त्यात संबंध झालेला अर्थ लिहून काढायचे आणि तिथे मतभेद आहेत त्याची नोंद करायची, त्यांच्यामध्ये असं आहे वगैरे वगैरे. आणि ते सगळं प्रोसिडिंग पुढच्या महिन्याच्या त्यांच्या सुबोधपत्रिका नावाचा अर्थ मिळाला मासिक, त्याच्यात छापायचे. असे जवळजवळ 1800 अभंगांची त्यांनी चर्चा केली. त्यातले 900 अभंग 2 खंडामध्ये प्रकाशित झाले. तुकाराम चर्चा, तुकारामांच्या अभंगाची चर्चा. बाकीचे जे गहाळ आहेत म्हणजे त्यांनी फार मोठी कुठे गेली माहीत नाही करून केलं. तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की ते सगळ्या एवढ्या ज्यांचा जे तौरणी धर्माचे अभ्यासक होते, जे चांगले उत्तम साधक होते, ही त्यांची कीर्ती ज्याला म्हणतो आपण, तर त्या लोकांना सुद्धा तुकाराम महाराजांचं आकर्षण वाटत होतं, हे मला आपल्याला सांगायचं. तर ते तुकोबांचं रेनेसान्स त्या काळामध्ये 19व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला झालं आणि त्याच्यातनं मग ते फ्रेजर आणि स्वतः पुढे आले आणि त्यांनी तो प्रकल्प केला. त्याच्यानंतर ज्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केले त्याच्यामध्ये जे चित्रांचं नाव तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे, ते स्वतः कवी होते. म्हणजे त्यांनी तुकोबांच्याकडे एक कवी दुसऱ्या कवीकडे कसा बघतो त्या तुम्ही मराठीत पण त्यांनी तशाच प्रकारचं एक पुस्तक इंग्रजीमध्ये सेज तुका
आणखीनही काही भाषांतरं, पण ती सिलेक्शन्स आहे, संपूर्ण अशी नाही आहे. तर त्याच्यानंतर बरोबर 100 वर्षांनी मी आत्ता म्हणालो त्याप्रमाणे हा योग येतोय आणि फडणवीस या सगळ्याचे सगळे अभंग आपल्यापुढे आणतात. तर ही गोष्ट महत्वाची आहे. चित्रांच्यामुळे काय झालं होतं तुम्हाला, चित्र हे आधीच कवी म्हणून समीक्षेतून जगात प्रसिद्ध होते. सगळ्या महत्वाच्या लोकांना, वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांना ते माहिती होते आणि त्यांनी तुकोबांचा अनुवाद केला आहे. म्हणजे नक्कीच तुकोबा ते माणसांची हे असते नाही, अगोदर आपण कोणाकडे बघतो, कोणाच्या मार्फत जातो, म्हणून त्यांचा अनुवाद पुढे असे अनेक लोक होते की ज्यांना इंग्रजी मराठी येत नाही, इंग्रजी अनुवाद वाचला आणि त्यांना असं वाटतं की तुकोबा नेले पाहिजे आपल्या भाषेत, मराठी येत नाही. मग चित्र्यांच्या याच्यावरून त्यांनी आपापल्या भाषांमध्ये अनुवाद केले. मग त्याच्यामध्ये जर्मनमध्ये अनुवाद आहे. मग त्याच्याही अगोदर दी दलवी हे फ्रेंच, ते भारतामध्ये आले, महाराष्ट्रात त्यांनी भारतीय संप्रदायावरती पुस्तक लिहिलं आणि त्यांनीही तुकोबांच्या अभंगांचा फ्रेंचमध्ये अनुवाद केला आणि त्याच्या 25-30 आवृत्त्या झालेल्या आतापर्यंत. म्हणजे फ्रेंच लोक कसे रसिक आणि चोखंदळ आहेत, त्यांना सुद्धा ते जाणवलं की तुकोबा हे कवी म्हणून किती श्रेष्ठ आहे. एक स्लाव भाषा आहेत बघा, म्हणजे रशियन भाषेत आहे, त्याचं नाव विसरलं त्या भाषेचं. तर त्या बाई कोकणी इन्स्टिट्यूटमध्ये इंग्रजी झाले, त्या नाव विसरून गेलं, तुमच्या लक्षात असेल. ते पुस्तक देखील त्यांनी मला व्हिजिट करायला लक्षात नाही. तर त्यांनी त्या भाषेत अनुवाद केलं आहे चित्रच्या आणि सगळ्यात गमत सांगतो, एका संतोषांनी चक्क ॲस्पेरांतोमध्ये सुद्धा अनुवाद केलेला आहे. तर एवढे चित्रांच्या वरून कोणी जपानीमध्ये, कोणी कशामध्ये, अशा पद्धतीने तुकोबा हे जगभर जाऊ शकतात. पण आता इथे सगळेचे सगळे अभंग, आता हे हळूहळू जेव्हा पसरेल लोकांच्या, त्याला वेळ लागतो, ती प्रक्रिया असते. पण आत्ता ते सोपं झालं, म्हणजे त्या या माध्यमांच्यामुळे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यामुळे वगैरे लोकांच्या पर्यंत जाईल आणि तिथून मग जगातल्या इतर भाषांमध्ये सुद्धा तुकोबांना नेता येईल आणि त्याचे लोक नक्कीच येतील. कारण एकदा तुमच्या लक्षात आलं इथे एवढं आहे आणि म्हणून यांचं काम अतिशय महत्वाचं आहे. तुकोबांना स्वतःच्या अभंगांबद्दल पूर्णपणे आत्मविश्वास, खात्री होती. म्हणजे डिवाईन वर्सेस हे नाव दिलं त्यांच्या भाषांतराला फडणवीसांनी, पण तुकोबांचं तेच मत होतं. लक्षात घ्या, ही काही तुकोबांच्या अभंगांचं वर्णन त्यांनी केलेलं विशेष नाहीये. तुकोबांनी वेगळ्या शब्दात सांगितलं ते की मी जे बोलतोय ते माझं नाहीच आहे, ते मी ईश्वरच माझ्याकडून बोलवून घेतोय. त्या अर्थाने ते काय म्हणतात त्याला डिव्हाइन आहे. आणि म्हणून म्हणजे आता एक अंतिम पात्रते गेली त्यांनी सांगण्याच्या अगोदर, पण ते महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय की तुकाराम महाराजांच्या शिष्या महिनाबाई यांनी तुकोबांच्या अभंगांचं वर्णन करताना काय शब्द वापरलेला आहे तुकोबांच्या अभंगांसाठी? तुकाराम वेद शब्द. तुकोबांची गाथा हा शब्द तेव्हा नव्हता प्रचलित. गाथा ही नंतरची कल्पना आहे. सगळे अभंग एकत्रित छापले गेल्यानंतर ते लोक गाथा म्हणायला लागले आणि ती 19व्या शतकामध्ये. त्याच्या अगोदर सगळे अभंग एका बाळामध्ये असण्याची शक्यता कमी असायची. म्हणजे लोक काय करायचे, आपापल्या सोयीप्रमाणे 100, 150, 500 असं लिहून काढायचे हस्तलिखित आणि त्याच्यावर पाऊंड करून ठेवायचे हस्तलिखित. त्यावेळेला या समग्र अभंगाचं काय नाव असेल किंवा काय म्हणता येईल त्यांना, तर पहिल्यांदा नाव दिलं तुकाराम वेद. आणि ते नाव देताना त्यांनी काय केलं पाहिजे का त्याला वेद म्हणायचं आपण? त्या म्हणतायत की महाराष्ट्र शब्दात, महाराष्ट्र म्हणजे मराठी, महाराष्ट्र शब्दात वेदांताचा अर्थ बोलीला लोकात सर्व द्रष्टा. तुकोबांसाठी शब्द काय वापरला? द्रष्टा म्हणजे ऋषी. लक्षात घ्या, ऋषी दर्शनात पाहतो, त्याला दिसतं. काय दिसतं? हे डिव्हाइन जे काय ऋषींनी ऋच्या त्याला म्हणतो आपण वेदामध्ये, ते लिहिलेले नाहीत, ते कवी नाही. त्या अर्थाने आज आपण म्हणतो कविता लिहिली ती त्याची कविता, त्याची कविता आहे. जरी ती मंडळं वेदामध्ये त्या ऋषींच्या नावाने खपली गेली असतील तरी त्यांचं म्हणणं असं आहे की ते मंत्र त्यांना दिसले म्हणून ते मंत्र द्रष्टे आहेत, मंत्र करते नाही. तसं तुकोबा हे मंत्र द्रष्टे आहे म्हणून सर्वद्रष्टा हा शब्द तुम्ही वापरला, महिनाबाईंनी वापरला. आणि तुकोबांचं सुद्धा स्वतःच्या कवित्वाबद्दल
तेच म्हणणं आहे. हा मुद्दा आपण लक्षात घ्या. म्हणून डिव्हाइन वर्सेस हे जे त्यांनी नामकरण केलं ते अत्यंत योग्य आहे. खरं तर हे मी असं म्हणेन की इट वॉज टू युअर लॉट ओनली. म्हणजे हे त्यांनीच करायचं होतं, ही निवड आहे. एवढे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत, इंग्रजी प्राध्यापक आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, ते ऑफिशियली ट्रान्सलेशन करणारे आहेत, व्यावसायिक पद्धतीने ट्रान्सलेशन करणारे आहेत, तो कोणती चाहते आहे. पण सगळेचे सगळे अभंग ट्रान्सलेट करण्याचं भाग्य त्याला होतं. आपण फ्रेझर आणि मराठी सुद्धा दोघं जण होते, लक्षात घ्या. ते एकटे आहेत. म्हणजे त्या अर्थानं करणारे ॲक्च्युअली टास्क पूर्ण करणारे हे पहिले. आणि आता करणारे एकच इथून पुढे, पण ते पहिले पण हेच. त्यांना नंतर आणखी 50 वर्षांनी वाटत नाही की कधी संचकाची इंग्रजी जरा आणखी जुनी झाली. आता आपण नवीन चिंता ते होत असतं. म्हणजे माझ्या त्या बाबतीमध्ये तो वेगळा होता. पण हे पहिले दुसरा एकटे असे आहेत. त्यांचं आपण जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि मला खात्री आहे, आणि खात्रीच्याशिवाय मी आता सगळ्यांना आवाहन करतो की त्यांची ही कृती जी आहे, ही रचना जी आहे ती जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचली पाहिजे, जास्तीत जास्त मार्गांनी पोचली पाहिजे. आणि त्याला जास्तीत जास्त जेवढं काही करता येईल तेवढं आपण करूया, तेवढं यानिमित्ताने त्यांना सांगू इच्छितो. या कार्यक्रमासाठी मला मंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आणि सगळ्या संबंधितांचे अर्थात मुंबईचे सुद्धा आभार मानतो आणि सांगतो. मला वाटतं आपण तासांना चालू विनंती करूया की तुम्हाला बोलायचं आहे. डॉक्टर साहेबांनी आणि अभय महाराजांनी जे काय शब्द आणि जे काय आपल्याला सांगितलं त्यामुळे मी खरंच सद्गदित झालो आहे. आणि त्यांनी जी माहिती सांगितली ती खूपच म्हणजे वेगळी आहे आणि खूप असे आम्हाला आधी कधी माहिती नव्हतं. त्यामुळे हा आजचा योग चांगला आहे की आम्हाला सगळं ऐकायला मिळालं. मला एकच आपल्याबरोबर बातमी शेअर करावीशी वाटते की भारताबाहेर युरोपमध्ये इंचिगिरी महाराज संप्रदाय फार खोलवर रुजला आहे. आणि त्यांचेच ते निसर्गदत्त महाराज वगैरे आहेत, रणजित महाराज, आणि त्यांनी माझी पुस्तकं तिकडे ऑर्डर केलेली आहेत. एक ज्ञान नावाचा पोलंडचा माणूस आहे, त्याचं स्पेलिंग JYNAAN करतो तो. त्याने अशी प्रत्येक खंडाची 10-10, 15-15 कॉप्या मागवल्या आहेत आणि ते फ्रान्सला घेऊन गेले. फ्रान्समध्ये ब्रिटनी इथे दरवर्षी हरिनाम सप्ताह होतो. त्या हरिनाम सप्ताहामध्ये ते गेले आणि त्यांनी मला काय अभिप्राय पाठवलाय की म्हणे आतापर्यंत म्हणे आम्ही दरवर्षी तुकाराम महाराजांचे अभंग, आमचे 80% अभंग तुकाराम महाराजांचे असतात, पण आम्हाला अर्थ कळायचा नाही. आता म्हणजे तुमच्या पुस्तकांमुळे आम्हाला अर्थ कळायला सुरुवात झालेली आहे, तर आम्हाला हे फार आवडलेलं आहे. असाच एक सँको म्हणून रोमानियामध्ये एक माणूस आहे, त्याच्याकडे पण ही पुस्तकं गेलेली आहेत. नंतर एक जीन म्हणून ते गुजरातमध्ये सेटल झालेले फ्रेंच माणूस आहे, त्यांना पण ही पुस्तकं फार आवडलेली आहेत. तसं हळूहळू भारताबाहेर जात आहे आणि ते फ्रेंच भाषेत भाषांतर करायचं ब्रिटनीमध्ये त्यांचा विचार चालू आहे. आणि बुकगंगाचे आपले मंदार जोगळेकर म्हणले की त्यांच्याकडे बरेचसे त्यांनी AI एडेड सोल्युशन्स देतात, त्या IT सोल्युशन्स, तर तेव्हा त्यांच्याकडे बरेच भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्याची शक्यता आहे. तर ते देखील त्या हा प्रकल्प इतर भाषांमध्ये नेण्यासाठी करतील. एवढंच मला सांगायचं होतं. अध्यक्षीय भाषणानंतर आपण लेखकाचंही मनोगत ऐकलं. मोरे सर तुमचं भाषण, खरंच त्याच्यातनं आपण तुकारामांबद्दल इतक्या वेगवेगळे कंगोरे ऐकले. ते
म्हणजे इंग्रजांनी सुद्धा तुकाराम भाषा तुकोबांच्या गाथा तुकोबांचे अभंग अशा पद्धतीने वापरले असतील मला वाटतं सगळ्यांना माहीत नसेल. ते आज सगळ्यांसमोर आलं. लेखकांना हे तुकोबांचं तत्वज्ञान इंग्लिश भाषेत नेण्याचं शिवधनुष्य पेललं आहे, ते पेलायचा प्रयत्न करत आहे. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला लागेल. त्यांचं भाषण खरं तर संपूर्ण आहे असं वाटत होतं, पण आपल्यालाही वेळेच्या मर्यादा आहे. देवाच्या इच्छेने माझ्या मुखातून शब्द निघाला आणि तो अभंग झाला याची पूर्ण जाणीव असलेले हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. अभंगवाणी प्रसिद्ध तुकड्याची ही अभंगवाणी अभंग गाथा जगभर लोकप्रिय व्हावी यासाठी लेखकानं हे इंग्लिश भाषांतर केलंय. आणि त्यांनी आता बरेच संदर्भ सुद्धा दिले की किती अनेक भाषांमध्ये ते भाषांतरित होणार आहे यापुढे. आणि आधीच त्याचा बऱ्याच जणांनी अभ्यास सुरू केला आहे, बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचलं आहे. तर यासाठी सर तुम्हाला खरंच सगळ्यांकडनं मी शुभेच्छा देते. त्यांनी त्यांच्या मिशन लायब्ररी प्रोजेक्टबद्दल पण सांगितलं की ते वेगवेगळ्या माध्यमातून ज्या लोकांपर्यंत पोहोचायला हवं त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा सुद्धा तेवढाच प्रयत्न करतात. म्हणजे फक्त लिहून ते थांबलेलं नाही, तर त्या लोकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तसंच आपण सुरुवातीला जर आला असाल तर 3 गाणी आता आपण इथे जी ऐकली त्या 3 गाण्यांना म्हणजे जे अभंग लोकप्रिय आहेत त्या व्यतिरिक्त 4-8 गाण्यांना आपण चाली देऊन ती लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपण जसं सुंदर ध्यान आपल्याला प्रत्येकाला आठवतं तशीच ही गाणी नवीन पिढीच्या मनात रुजावीत, ती आपल्या ओठावर यावी असा प्रयत्न सुद्धा ते करत आहेत. सो वेगवेगळ्या माध्यमातून तुकोबांचं तत्वज्ञान हे आपण देत आहोत. आपण सगळ्यांना इथे आल्यावर एक सुंदर असं मला वाटतं सगळ्यांनाच फुलं मिळाली असतील निशिगंधाची. फुलं जी आहेत ती त्यांचा सुवास आपल्याला एक सुंदर आनंद देतो. तर काकांचंच म्हणणं होतं की सगळ्यांना सांगावं की खरंच तुकारामाची गाथा जर आपण त्यातले काही अभंग आपण 10 अभंग जरी रोज वाचले तरी सुद्धा आपल्या मनाला तसाच आनंद, त्यापेक्षा किंबहुना 1000 पण जास्त आनंद मिळेल. तेव्हा सगळ्यांनी मुळातनं सुद्धा तुकाराम गाथा वाचायचा प्रयत्न करा आणि अर्थातच आपल्या ज्या लोकांना इंग्लिशमध्ये ती वाचायला आवडेल त्यांच्यापर्यंत न्यायचा प्रयत्न करा. या ज्या चाली दिलेल्या मी म्हटलं की व्हिडिओज दाखवले तर त्याच्या संदर्भात अजून एक छोटीशी गोष्ट की ह्या गाण्यांच्या स्पर्धा घ्यायचा सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे यातलं एखादं गाणं दुसऱ्या नवीन कोणीतरी गाऊन ते त्यांच्याकडे व्हिडिओ स्वरूपात पाठवायचं आहे आणि त्यांना पण ते बक्षीस देणार आहे. सो ही सुद्धा एक नवीन जमान्याची जी काय म्हणून आपण पद्धत आहे त्यांनी सुद्धा ते लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करत आहेत. मला अजून एक संदर्भ याच्यात जास्त द्यावासा वाटलं की मराठी भाषेच्या संदर्भात आपण नेहमी ओरड ऐकत असतो की मराठी वाचत नाहीये तर ती आपण या माध्यमातून कृतीशीलता जास्त त्यांची दिसते की त्यांनी ते नुसतं न म्हणता त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं ज्यामुळे डिवाइन मर्सीज अभंग गाथा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे मराठी भाषा जगवण्यासाठीचं सुद्धा हे कृतीशील पाऊल म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे संस्कृत भाषेतलं साहित्य सामान्य माणसाला समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी तुकोबारायांनी ते प्राकृतमध्ये आणलं, मराठीत आणलं, त्याचप्रमाणे इंग्रजीत आणण्याचा प्रयत्न लेखक करत आहेत असं मला मनापासून म्हणावंसं वाटतं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू हा तुकाराम महाराजांचा सुपरिचित अभंग या पुस्तकाच्या निमित्ताने मला अगदी सुयोग्य वाटतं. बरोबर. आजच्या कार्यक्रमाला आपण सगळे श्रोते उपस्थित राहिला, आजच्या मंचावरचे सगळे मान्यवर इथे उपस्थित राहिले, आम्हाला छान मार्गदर्शन मिळालं. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वास्तूमध्ये हा कार्यक्रम होता, हा सुद्धा खूप सुंदर योगायोग म्हणायला लागेल. त्या वास्तूच्या आयोजकांचे देखील मनापासून आभार. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली त्या सर्वांचेच आभार. कार्यक्रमाच्या शेवटाला आपण आलेलो आहोत. तत्पूर्वी काकांनी मान्यवरांना काही छोट्या भेटवस्तू दिल्या की त्यांना दाखवायची आहे कारण त्या खूप वेगळ्या आहेत. तर ते झालं की आपला कार्यक्रम संपतो. सुंदर असं केलं.
टेबल आर्ट करणाऱ्या लीना सौमित्र म्हणून आहेत. त्यांनी हे स्वतः हाताने काढलेलं चित्र तुकारामाचं आणि त्याच्या खाली लिहिलेला अभंग आपण सगळ्या मान्यवरांना देतो. ही कायमची आठवण राहील आणि तो ठेवायचा कसा आहे याच्यासाठी एक स्टँड दिलेला आहे. ही खूप सुंदर भेटवस्तू लेखकांनी आज मान्यवरांपर्यंत पोहोचवली आहे. येस, आणि कोणाला हवं असलं तर तुम्ही जरूर संपर्क साधू इच्छिता. सगळ्यांनी जाण्यापूर्वी बाहेर टेबलवर पुस्तकं ठेवलेली आहेत लेखकांची. ती सगळ्यांनी आपण ज्या ज्या लोकांना इंग्लिशमध्ये वाचता येईल अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि त्यांच्या माध्यमातून इतरांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. कार्यक्रम संपन्न झाला असं मी म्हणते. व्हॉलंटियर टीमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रसाद केळकर इज द लीडर आणि बाकी सगळे, आणि पल्लवी मॅडमचे आभार. त्यांनी खूप सुंदर सूत्रसंचालन केलं, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि पल्लवी मॅडमचा पर्यावरणपूरक एक व्यवसाय आहे, त्याचे त्यांनी पॅम्पलेट्स पण ठेवली आहेत. पुस्तकं जिथे आहे तिथून ती पॅम्पलेट्स घ्या, त्यांची प्रॉडक्ट्स पण आपण घ्या. पर्यावरणाची ती खूप मोठी सेवा करतात. थँक्यू.